मंदार गोन्सारी यांनी. आपण पाहूया. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. त्यामुळेच हा खोटारडा आरोप आहे. ज्या मुलींनी मागच्या 2-3 दिवसांमध्ये आपल्या माध्यमाने वेगवेगळ्या मीडियातल्या टीव्ही चॅनल्सला बाईट्स दिल्या आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे हे लाडकी बहीणकडे वळवल्यामुळं 3 वर्ष त्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही. त्यामुळे राहुलजी गांधीजींकडे आम्ही जाणार आहोत, त्यांच्याकडून न्याय मिळवून घेणार आहोत, अशा प्रकारचे रील्स त्यांचे नंतर सगळ्याच आपल्या टीव्ही चॅनलचे आणि त्यांचे बाकीचे नाही का सोशल प्लॅटफॉर्मवरचे रील्स आले. त्याच्यानंतर त्या मुलींना शोधून त्यांना टार्गेट करून त्यांचे माफीनामे करून घेण्यात आले. त्याच्यानंतर त्यांना माफी मागायला लावली. नंतर काल त्यांना ज्या कोंडून ठेवण्यात आलं, ही खबर एनएसआयच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर आमच्या मुली त्या ठिकाणी गेल्या, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी एबीपीचे साधारणतः 100 कार्यकर्ते आले, त्यांनी ती हाणामारी केली. त्याच्यामुळं पोलिसांना म्हणजे माझं थेट आव्हान आहे पुणे पोलिसांना आणि राज्य सरकारला की सीओईपीचे जेवढे नका त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये क्लिअर कट कळेल की आमच्या 5-10 मुली त्या ठिकाणी गेल्या, त्यांना त्या मुलीला मदत करायला, कारण त्या मुलीला कोंडून ठेवलं होतं एबीपीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्या ठिकाणी 100चा मॉप हा त्या ठिकाणी एबीपीचा आला. त्याच्यामुळं ही एकूणच पोलिसांनी केलेली दादागिरी आहे. कुठेतरी देवेंद्रजी फडणवीस हे सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे प्रेशर आणतात असं आमचं थेट आरोप. तुमच्या कार्यकर्त्यांवरती आरोप आहे, तुम्ही तक्रार दिली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना? आमची तक्रार आहे त्या ठिकाणी, कारण त्याचं कारण आहे एक तर मुळात विषय असा होता की आमचा आजच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्याचा इरादा होता. त्याच्यामुळं आम्ही त्या संदर्भामध्ये या शहरातली राजकीय संस्कृती बिघडणार नाही याची काळजी घेत होतो. पण त्यांनी खोटे नका गुन्हे दाखल केल्यामुळं किंवा खोटे नका त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्यामुळं आमची तक्रार आम्ही दिलेली आहे. जे भाजपकडून आरोप होतो आहे की या कार्यक्रमाला पैसे देऊन काँग्रेस विद्यार्थ्यांना बोलवत आहे, एक व्हिडिओ पण याबद्दलचा भाजपकडून समोर आणण्यात आलेला आहे. मुळात हा खोटारडा व्हिडिओ मलाही कळत नाहीये की आमची तिथली कॅपॅसिटी 15 ते 18,000 आहे, पण त्याच्यामध्ये आमची आजचे रजिस्ट्रेशन 43,000 झालेले आहेत. आम्हाला ती मुलं आलेली बसवायची कशी हा प्रश्न असताना QR कोड हा त्या ठिकाणी सगळीकडे राज्यभरात नका व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारे इन्फ्लुएन्सला पैसे देऊन देणे नका या ठिकाणी कोणाला तरी मोटिवेट करण्याची गरजच नाही. जो इन्फ्लुएन्स अशा प्रकारचा किंवा जो युट्यूबर्स आहे जो अशा प्रकारचा दावा करतोय तो 100% खोटारडा आहे, भाजपने केलेलं हे कुभांड आहे. तर आपण ऐकलं काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. यानंतर थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तर भाजपच्या राष्ट्रीय